प्रेम, मी तुला म्हणून राहिली ना, तू माझ्या ऐकून घे, फायद्यात राहशील. मी तुला जे सांगू राहिली ना ते चांगल्यासाठी सांगू राहिली, तू याला पुढच्या भविष्यासाठी सांगू राहिली मी तुला. तू माझ्या ऐकून घे, ऐकून घे. तू मी सगळी माया काही सावतर माया नाही आहो की तुझ्या बारात काही खराब सोचीन म्हणून. तुला चांगलंच सोचू राहिली, लय सोचून समजून तुला बोलू राहिली. आम्हाला आमच्या वयाचा अनुभव आहे, तुला काय आहे, तुला काही अनुभव नाही आहे बाबू, काही नाही, तुला काही नाही समजू राहिलं. तू आता प्रेमात नाही आहेस म्हणून तुला काही समजून नाही राहिलं. तू ऐकून घे माया, ऐकून घे. आई मी बिले सोचून समजून बोलू राहिलो. मला लग्न नाही करायचं म्हणजे नाही करायचं. मी लग्न करीन तर मोहिनीसोबतच लग्न करीन, नाही तर मी लग्नच नाही करीन. आयुष्यभर तसं राहील. मला काही पोरगी गिरगी पाहिले नाही जायचं, कुठं नाही जायचं. मला मी लग्न नाही करीन, करीन तर मोहिनीसोबत करीन. तुला जर पसंत असेल तर सांग, नाही तर मग राहू दे. नाही बाबू, मला ते पोरगी बिलकुल पसंत नाही आहे, नाही पसंत आहे मला. पण आई काऊन पसंत नाही आहे ती पोरगी? चांगली पोरगी आहे, तुला काऊन पसंत आहे? ऐक ना रे बाप्पा माया, ऐक ना, मी तुला सांगू राहिली बाबा, सांगू राहिली मी तुले, हात जोडून सांगतो तुले मी, ऐकून घे माया तू. वच्छला तो पोरगा म्हणून राहिला तर ऐकून घे त्याचं, ऐकून घे त्याचं. त्याला लग्न करायचं आहे, त्याला जिंदगीभर राहायचं आहे त्या पोरीसोबत. तुला राहायचं आहे का? हा, त्याला जिंदगी काटायची आहे त्याची. करू दे ना त्याच्या पसंत आहे म्हणते ते पोरगी तर करू दे ना. तू काऊन एवढी बोलू राहिली? तुम्ही चुप बसाव, तुम्हाला नाही समजत काही. मी काऊन बोलू राहिली तुम्हाला नाही माहित का? मी काऊन बोलू राहिली, माया मी त्याची. हा, तू त्याची माया आहे तर त्याला समजून घे ना, मग समजून घे तू त्याला. अंकुला तूच सांगत होता बहिणी समजून, तूच सांग. मी काय सांगू बाप्पू, मी काय सांगू समजून? हा, बाई बरोबर बोलू राहिली, बरोबर बोलत आहे बाई. बाई बोलत आहे ना, ते बरोबर म्हणत आहे. मी सहमत आहे बाईच्या बोलण्यासोबत. अंकुला तुला समजून सांगायला पाहिजे, तू तजूक वाढू राहिली. नाही बाप्पू, मी वाळू गिळू नाही राहिली, मी बरोबर म्हणून राहिली. प्रेम, आई जे म्हणून राहील ते सगळं ऐकून घे बा, ऐकून घे. नाही बाबा, मी ना आईची हर एक गोष्ट ऐकली. आईनं जे म्हटलं ना मी ना तसंच केलं. मी ना लहानपणापासून आईची हर एक गोष्ट ऐकली. आता आईची ऐकायची गरज आहे. आता आईनं माझी गोष्ट समजायला पाहिजे, माझी फिलिंग समजून घ्यायला पाहिजे. तू ना ऐकलं माया, तर आता काय करू, काय करू मी आता? तू हे बी गोष्ट मी ऐकून घेऊ, ऐकून घे तू ही गोष्ट. तू हे म्हणून राहिला ना मला. हो आई, तू ना मला आता समजायला पाहिजे. माझी खुशी मोहिनीमध्ये आहे तर तू ना मोहिनीसोबत माझं लग्न करून द्यायला पाहिजे, मला असं वाटते. अरे बाबू, तू या खुशीतनीच माई खुशी आहे, माई खुशी त्याच्यातच आहे. पण तू मला समजून घे. मला माहीत आहे ते पोरगी आपल्या घरी नाही टिकीन रे, नाही टिकीन ते. हां, जे पोरगी टिकीन, जे तुझ्या संसार करीन अशीच पोरगी मी तुला पाहणार ना. एवढी मॉडेल पोरगी कुठं आणलं आपल्या घरी? हां, असं चालीन का? एवढी मॉडेल पोरगी मला नाही पाहिजे बाप्पा, सून म्हणून मला नाही पाहिजे. काय झालं दीपक, काय झालं? काऊन एवढे तुम्ही रागात दोघं मायला खूप बोलू राहिले? काय झालं? असं आता तुम्ही समजून सांगा आईले, तुम्ही समजून सांगा. काय समजून सांगू मी बाईले? सांग, काय समजून सांगू? मावसा तुम्ही तर समजू शकता ना मला. आईले समजून सांगा की माईवाली खुशी मोहिनीमध्ये आहे. मी लग्न करीन तर मोहिनी संगच करीन, नाही तर मी लग्नच नाही करीन. हे आईले काऊन नाही समजत आहे? काऊन नाही समजत आईले? बाई, लहानचे मोठे करा आपण हे पोरं, आणि मग मोठे झाले ना मग मायबापाला हुंगत नाही. मग त्याला मायबाप जे म्हणतात ना ते काही वाटत नाही. त्याला वाटते असेच फालतू बडबड करतात, फालतू बडबड करतात असे वाटतात. लहानचे मोठे आपण करा, आणि मोठे झाले की ते काही आपल्या राहत नाहीत. कंकुले चुप बस, थोडीशी चुप बस. हा, आगीत तेल टाकायचं काम नको करू, तू चुप बस. नाही बरोबर म्हणत आहे कंकुला, कंकुला बरोबर बोलत आहे. हे पोरं लहानचे मोठे करा आपण, आणि मोठे झाले की काही मायबापाचं ऐकत नाहीत. प्रेम, मी तुला एक गोष्ट सांगतो, तू मी ऐकशील का? हो सांगा ना मावसा, काय म्हणून राहिले? हा पाय, तू याही सध्या पोरगीच पाहिले झाले म्हणत आहे ना. लग्न तर करायचं नाही आहे ना, फक्त तुला जाऊन पोरगीच पाहून यायचं आहे. मी म्हणतो जाय तू पोरगी पाहुणे. पाय बाईला रडू राहिली, हा यायचं आरोग्य चालू राहिले. एक काम कर, तू पोरगी पाहिले जाय, आणि मग मी काही ना काही तोड काढतो याच्यातून. तू जाय पोरगी पाहुणे. आता लग्न तर नाही करायचं आहे ना, लग्न करशील तेव्हा करशील. आता सध्या हे मॅटर थोडंसं शांत होते, मग मी चांगल्यानं बोलतो बाईसोबत, आणि मग काही ना काही याच्यातला तोड काढतो. आता माणूस लागले हे लोक नादीच लागले तुझ्या, तर जाय पोरगी पाहुणे. पण मावसा माझी इच्छा नाही आहे पोरगी पाहायला जायची. जेव्हा मला लग्न करायचंच नाही आहे तर मी काय जाऊ पोरगी पाहिले? हा पहिले का तू माझी गोष्टच नाही समजू राहिला. मी काय म्हणून राहिलो, फक्त पोरगी पाहून ये. लग्न नाही करायचं आहे तुला, पाहून ये, मग आपण काही ना काही याच्यातला तोड काढू. बरं मावसा, आता तुम्ही म्हणता तर जातो. हा तेच म्हणत आहे मग मी. बाई पोरगी पाहायला तयार आहे प्रेम, येतो म्हणते तुमच्यासोबत. आई तू रडू नको, तू इच्छा आहे ना की मी पोरगी पाहायला यावं त्यासोबत, चल मी येतो. येतं का रे, खरंच येतं का? हो, पण तू रडू नको, रडणं बंद कर. बाई प्रेम यायला तयार आहे, येतो म्हणते तुमच्यासोबत. बरं झालं माहिती, या पोराला अक्कल आली. कंकुले तयारी कर, चला लवकर. हो बाई चला. काय हो माय, प्रेम भाऊजी तर अजून आलेच नाही बाई ना. जीवनजी बी आले, विनोद भाऊजी बी आले, दीपक भाऊजी बी आले. आता कविता बी तयार होऊ राहिली, मोहिनी बी तयार झाली, आणि अजून आलेच नाही बाबा. प्रेम भाऊजी तर सिनेमा पाहायला जायचं आहे म्हणे. मी मोहिनी बी येतो म्हणे तुमच्यासोबत सिनेमा पाहायला. अजून आलेच नाही बाबा. हो ताई, काऊन नाही आले काय माहीत. ते पाय बी कविता बी आली तयार होऊन. झाली का कविता तयारी? हो ना ताई झाली, माझी तयारी झाली, आणि दीपकजी पण तयार झाले. मोहिनीची झाली का तयारी? हो मोहिनीची पण झाली तयारी. पण पाय ना माय, प्रेम भाऊजी आलेच नाही ना अजून. मोहिनी प्रेम भाऊजी बी येतो म्हणे ना आपल्यासोबत सिनेमा पाहिले, ते तर आलेच नाही अजून. येतील ना ताई, येतील. काय माहीत माय बाई कधी येतात तर. ते ताई मोहिनी पण आली तयार होऊन. मोहिनी तयार झाली तू? हो वहिनी मी तर तयार झाली. प्रेम नाही आला का अजून? नाही हो, प्रेम भाऊजी नाही आले, त्याचीच तर वाट पाहणं चालू आहे. येतील ना, कोणत्या कामात असतील अटकलेले. मी त्याला किती सारे कॉल केले, माझा एक कॉल पण त्याने रिसीव्ह नाही केला. तेच म्हटलं कामात असतील म्हणून. पण माझा कॉल तो उचलतो ना, हमेशाच उचलतो. आज काऊन नाही उचलला काय माहीत. झाले का सर्व तयार? हो दीपक, झालो ना, आम्ही सर्व तयार झालो. चला ना मग. दीपक भाऊजी पण अजून आले नाही ना, प्रेम भाऊजी आले नाही ना अजून. अरे प्रेम आलाच नाही का अजून? त्याला म्हटलं होतं ना टायमावर येशील म्हणून.
काय माहीत काऊन नाही आले, तर फोन लावा बरं त्याला एक बार. अरे मी त्याला फोन लावला होता, उचलून नाही राहिला तो फोन मायावाला. मला वाटलं काय लाशीन तो. नाही ना, आलेच तर नाही अजून. बरं मी त्याला फोन लावतो. तुम्ही झाले ना सर्व तयार? हो हो, आम्ही तयारच आहोत. चला मी गाडी काढतो. आपण त्याच्या घरी जाऊ आणि त्याला घरूनच घेऊ मग त्याच्या. बरं ठीक आहे. वहिनी चुटकी काय करताय? काही नाही बाई, खेळत आहे. वहिनी मी चुटकी संग खेळायला आली. हो का? अंदर आहे ते. पण बाई आम्ही तर बाहेर चाललो बा आता घुमायला. अरे हो का, तुम्ही घुमायला चालले का? अरे तुम्ही बी घुमायला चालले का? आमच्या घरचे बी सारे घुमायला गेले. कुठे घुमायला गेले बाई? चुटकी प्रेम कुठे आहे? प्रेम नाही आला. अरे ताई तुम्हाला माहित नाही का, आमच्या इथे तिथंच तर घुमायला गेलेले आहे. ते प्रेम दादा आणि प्रेम दादाची आई आणि मासा आई बाबा सरेच्या सारे आहे ना. प्रेम दादाले हे पाहायला गेलेले आहे ना, नवरीन पाहायला गेले ना. मला वहिनी येणार आहे ना आता. काय? प्रेमले पोरगी पाहायला घेऊन गेले? प्रेम लग्न करणार आहे? एवढा मोठा विश्वासघात. मला असं वाटलं होतं की प्रेम वेगळा आहे, प्रेम दुसऱ्या पोरांसारखा नाही आहे. प्रेम बी तसाच निघाला, प्रेम पण तसाच निघाला. मोहिनी मोहिनी मोहिनी, टेन्शन नको घेऊ तू, टेन्शन नको घेऊ. असेच पाहायला गेले असेल, ते असेच घुमायला गेले असेल. तू गलतफहमी नको ठेवू. वहिनी कायची गलतफहमी आता, कायची गलतफहमी? सर्व झालं ना आता. तो मुलगी पाहायला गेला ना, तो लग्न करणार आहे ना. मला त्याने धोक्यात बी ठेवलं ना, धोक्यात ठेवलं त्याने मला. मी किती विश्वास केला होता त्याच्यावर, किती विश्वास केला होता. त्याने माझा विश्वासघात केला, पूर्ण विश्वासघात केला. मोहिनी, प्रेम भाऊजीची काही मजबुरी असेल, ते तुला खूप प्रेम करतात. आम्हाला माहिती आहे ना, आम्हाला माहिती आहे. तो मला प्रेम करतो, तर मग कशाला पोरगी पाहायला गेला तो दुसऱ्या गावाला? कशाला पोरगी पाहायला गेला? तो पोरगी पाहायला गेला याचा अर्थ तुम्हाला धोका देत होता ना, धोका देत होता. तो माझ्या इमोशनसोबत खेळत होता. त्याच्यामध्ये आणि समीरमध्ये काय फरक राहिला? दोघेही सारखेच निघाले ना. मोहिनी धीर ठेव, तू धीर ठेव. तसं काही नसेल. आपण बोलू ना, प्रेम भाऊजीसोबत बोलू. कविता, काय राहिलं आता बोलायला आणि समजायला? काय राहिलं? आता झालं ना, झालं, सर्व झालं आता. त्याच्यामध्ये आणि समीरमध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही आहे. त्यांनी बी मला धोका दिला, यांनी बी मला धोका दिला. मोहिनी, मला पण असं वाटते आपण प्रेम भाऊजी संग एक बार बोलायला पाहिजे आपण ह्या विषयावर. नाही वहिनी, तुम्हाला प्रेमसोबत बोलायचं आहे, तुम्ही बोलू शकता. मी नाही बोलणार आता त्याच्यासोबत, आता नाही बोलणार मी. मोहिनी, ऐकतं खरी आमची गोष्ट? नाही वहिनी, तुमची खूप गोष्ट ऐकली मी. तुम्ही मला हो म्हटलं त्याला म्हणाला, म्हणून मी त्याला हो म्हटलं. त्याचं प्रपोजल मी एक्सेप्ट केलं आणि मी बी त्याच्यावर प्रेम केलं. त्यांनी अखेर काय केलं? मला धोकाच दिला ना, धोकाच दिला मला. वहिनी या ताई काऊन रडू राहिल्या? रोहिणी, काही नाही झालं. जाय तू अंदर, जाय, चुटकी संग खेळ जाय. वहिनी तुम्ही तर बाहेर चालला तर घुमायला. नाही आता कॅन्सल, आता नाही जाता मी. मग मी खेळू चुटकी सोबत? हो जाय खेळ. कविता, वहिनी, तुम्ही लोक अजून तयारच नाही झाले का? आणि तुम्ही तर आता तर खूप खुश होत्या. आता काऊन तोंड लटकले? तुम्ही तिघीच्या तिघी तयार झाल्या ना, आणि मोहिनी बी आली आता. चला ना. दीपक भाऊजी, आता नाही, आता आम्ही सिनेमा पाहिले. आता नाही, नंतर कधी जाऊ? काय झालं पप्पा? सर्वजण तर म्हणत होते सिनेमा पाहायला चला. आणि आता सर्वजण तयार झाले, दादा बी लोक आले. आता तुम्ही नाही म्हणून राहिल्या. काही नाही झालं दीपक. राहू द्या, आता राहू द्या, नंतर जाऊ कधी. बरं बुवा, नंतर जाऊ. ह्या बाईले तर कोणी समजू नाही शकत, कधी काय म्हणतात. कविता ना तर पुरा माझा दिमाग खाल्ला होता. चला सिनेमा पाहिले. आता सर्वजण तयार झाले, तर आता नाही म्हणून राहिले. काही समजत नाही बाया काय सोचतात, काय समजतात, काही समजत नाही कोणाला. चला मग नंतर जाऊ. हो भाऊजी. मोहिनी, आपल्याला गलतफहमी झाली असेल. आपण बोलू ना, प्रेम भाऊजी संग बोलू आपण. नाही वहिनी, आता काहीच नाही राहिलं वहिनी बोलायचं. आता काहीच नाही राहिलं. मी नाही बोलणार आता, नाही बोलणार. अरे मोहिनी, ऐक तर खरी, ऐक ना, माझी गोष्ट तर ऐक. ताई, जाऊ द्या त्या मोहिनीले, ते सध्या टेन्शनमध्ये आहे. आता तिच्या संग कोण नका बोलू, नंतर पाहू, नंतर बोलू आपण तिच्यासोबत. का हो कविता, हे प्रेम भाऊजीनं बरोबर नाही केलं आहे ना? हो ताई, बरोबर नाही केलं. पण प्रेम भाऊजीनं मोहिनीला धोकाच दिल्यासारखं झालं ना. तिला म्हटलं की तुझ्यासंग लग्न करतो, एंगेजमेंट करतो, सर्व गोष्टी केले, सर्व वादे केले, आणि लगे दुसरी पोरगी पाहायला चालले गेले लग्नासाठी. त्याची आई आल्याबरोबर आहे ना. नाही, हे बरोबर नाही केलं प्रेम भाऊजीनं. पण आता त्या पोरीला आपण काय सांगावं, समजून काय सांगावं? पहिलेच तर तिला धोका भेटेल आहे, आता डबल प्रेम भाऊजीनं तसंच केलं. आता काय म्हणावं त्या पोरीला, काही समजून नाही राहिलं मला. हो ताई, मला पण तिच्यासाठी खराब वाटत आहे. आनंदी, ओ आनंदी, माहिती हे पोरगी कुठं गेली आणि कुठं नाही. तर इले आज पोरावाले पाहायला येणार आहे, आणि पोरगी कुठं गायब आहे. कुठं गेली काय माहिती. आताच तर आली होती कॉलेजमधून, कुठं गेली काय माहीत बाप्पा. एवढी मोठी झाली, उठली सुटली की चालली खेळायला. आनंदी, ओ आनंदी. ते पाहिजे ते आले आनंदीचे बाबा वावरातून. ओ आनंदीचे बाबा, आनंदी दिसली का तुम्हाला रस्त्यानं? कॉलेजमधून आली बाप्पा, पण दप्तर टाकलं घरात नाही, कुठं गेली कुठं नाही. दिसली का तुम्हाला? हो, खेळू राहिली ते तिकडे लेकराईसोबत. काय बाप्पा, एवढी मोठी पोरगी आणि अजून लेकराई संग खेळू राहिली. आता तिले आज पोरावाले पाहायला येणार आहे. निर्मलाबाईचा फोन आला होता मला. निर्मलाबाई म्हणे की आज येणार आहे म्हणे पोरावाले पाहायला म्हणे, आनंद दिले आपल्या. तर कुठं आहे आणि कुठं नाही ते पोरगी. मी म्हटलं कॉलेजमधून आल्याबरोबरच म्हटलं होतं, बाई थोडीशी तयारी करून ठेवशील, तुला आज पोरावाले पाहायला येणार आहे. ते म्हणे मी नाही पाहत म्हणे पोरावाले, मला काही नाही करावं लागत म्हणे, आणि चालली गेली बाप्पा. तिला काही समजत नाही. आला होता का निर्मलाबाईचा फोन? हो ना, आला होता निर्मलाबाईचा फोन. आपल्या आनंदीले पाहायला येणार आहे म्हणे पाहुणे. तेच वाले पाहुणे ना, ते आपल्याला सांगितलं होतं निर्मलाबाईनं, मस्त पोरगा आहे म्हणे असं तसं. हो तेच पाहुणे, बँकेत नाही आहे पोरगा. अरे चांगलं आहे मग. कधी येतील तर? कधी येऊ शकतात, पहिले निर्मलाबाईचे ते जातील, ते मग निर्मलाबाई आपल्या घरी घेऊन ये. बरं. आहे का घरात मी पोहे घी आहे ना, नाश्ता गिस्ता बनवासाठी आणू? हो घेऊन या तुम्ही, पलीकडे या तर खरी. हो थांब आलो.
मी काय म्हणतो, ते पोरावालेले चांगल्या घरचे आहेत बरं, धन आहेत म्हटलं घरचे, आणि आपण काय बापा गरीब आहो. तर तुम्हाला सांगतो मी निर्मलाबाईंना, तर निर्मलाबाईला पहिले सांगून ते सांग की आम्ही काही देव घेऊ नाही शकत म्हणा बापा, आमची काही अवकात नाही आहे म्हणा, आम्ही लग्न बी करू नाही शकत म्हणा, पोरीचं लग्न बी तुम्हालाच करावं लागेल म्हणा, असं बोलून घेसान तुम्ही. हो हो, निर्मलाबाईला तर आपली सर्व हालत माहीतच आहे ना, आपल्या घरातली काय आहे कसं आहे सांगितलं असेल ना निर्मलाबाईनं त्याला. हो, तरी तुम्ही सांगून देसान आम्ही काही देव घेऊ नाही शकत म्हणा बापा. हो, ते तर नंतरची गोष्ट आहे, पोरगी पसंत दिसन आल्यावर. आता सांग, हाय का घरातली पोहे घे आणतो म्हटलं मी, पोहे नसतील ना घरी. अरे हो, पोहे बी नाही आहे घरी, तेली नाही आहे आणि काहीच नाही आहे, संभार आणि मिरच्या आहेत फक्त. जा तुम्ही दुकानात जा आणि तेली घेऊन या 1 पाव आणि पोहे घेऊन या अर्धा किलो. बरं दे मग खायला. हो देतो. मी काय म्हणतो, 100 रुपये आहे का ताजू? नाही बाप्पा, माझ्यावर तर नाही आहे 100 रुपये. मग काय आणायचं सामान? त्या चंदनले म्हणा ना उधार दे म्हणा. आता किती उधार मागू दिले, त्याच्या पहिलेच तर 3000 रुपये आहे आपल्यावर. म्हटलं देऊन देईन. आता म्हटलं पीक पाणी झालं तर त्याचं कर्ज फेडीन. आता तू आपल्याला किती दिन बापा उधार? आणि त्याला सांगा आनंदीले पाहिले पाहुणे येणार आहे म्हणा, तर दे म्हणा उधार. तशी बी मी रोजंदारीनं कामाला गेली होती शकुंतलाबाईच्या इथं, तर तिच्या इकडे माझे पैसे आहे. आज जाईन मी संध्याकाळी आणि तिला मागून आणीन, मग आणून घेऊ आपण थोडं सामान घरात नाही. सध्याचं म्हणा पप्पा तुम्ही त्याला मागून घ्या उधार. तो मी मागच्या वारीनंच गेलो होतो, तर तो मला म्हणत होता म्हणे भाऊ म्हणे झाले म्हणे 3000 रुपये, आता द्या म्हणे लवकर, थोडे करून तरी द्या म्हणे. हो माय बाई, त्याचे चंदनचेही पैसे नाही दिले. लाज वाटते त्याच्या दुकानात झाले, त्याचे पैसे नाही दिलेले, तर मी तर चाललीच नाही त्याच्या दुकानात. पण आता मजबुरी आहे ना, तर म्हणा तुम्ही त्याला दे म्हणा. बरं मी तेल म्हणून पाहतो, आणतो मी कसंही मागतो त्याला कसंही उधार. काय काय आणायचं आहे मग, 1 पाव तेल काय आणतो, उधार आणायचं आहे तर मग आणून घेतो ना 1 किलो, 1 पॅकेटच आणून घेतो ना 1 किलोचं. बरं तसं करा मग, 1 किलोचं पाकिटच घेऊन या तेलाचं. आता सांगून दे अजून काही आणायचं आहे का? तर नाही जा तुम्ही 1 किलो तेलाचं पाकिट घेऊन या, अर्धा किलो पोहे घेऊन या, आणि मिरची पावडर बी संपलेला आहे, मिरची पावडर बी घेऊन या. पाहून संपलं का घरचं मिरची पावडर? केलं होतं ना तुम्ही मागच्या वर्षी? अरे हो, मागच्या वर्षी केलं होतं, आपल्याला तिखट जास्त खातो ना आपण, तर संपलं तिखट, तर जा घेऊन या. बरं आई काय करू राहिली? आता आहे अंदर चाय पिऊ राहिला. आणि ते दादाला सांगून देशील म्हणा आज आनंदीले पाहिले पाहुणे येणार आहे म्हणा, ते ये जा म्हणा बाप्पा. हो दादाला सांगितलं मी ना, मगाशीच सांगितलं, दादाला सांगितलं, ताईला सांगितलं आज आपल्या आनंदीले पाहायला येणार आहे म्हटलं पाहुणे, ते सांग म्हटलं. तर काय म्हणे मग दादा, येतो म्हणे का? हो ते म्हणे मला वावरात जायचं आहे म्हणे, पण आज राहू दे तुम्ही वावरात जायचं. हां बरं ठीक आहे. मग मी काय म्हणतो, पोरगी रस्त्याने दिसली आनंदी तर तिला घेऊन येसान बाप्पा, ते पाहुणे कधी येऊ शकतात बरं, घेऊन येसान तिला. एवढी मोठी पोरगी झाली अजून बी खेळते, काही लाज नाही तिला. हां कुठं मोठी आहे, लहानच आहे आपल्यासाठी, खेळू दे. हो तिला पाहिले पाहुणे येणार आहे तरी तिला खेळू देतो. बरं घेऊन येतो मी तिला, दिसली की घेऊन येतो रस्त्यानं. त्या छकुलीच्या इथं असेल ते, त्या छकुलीच्या इथं जासान आणि पायसान तिला. बरं छकुलीची इथं का? हो जातो मग मी. हो जा सटकन पटकन जा, सटकन पटकन या बाप्पा. हो जाईन तेव्हा येईन ना. जा ना तर मग. ते आले दादा आले. भाऊ आला का? रूपचंद भाऊ बरं झालं तू आला. काऊन रे पाहुणे नाही आले का अजून? मला त्या वहिनीने सांगितलं बा, संगीता म्हणत होती म्हणे की आपल्या आनंदीले पाहिले पाहुणे येणार आहे, म्हणून मी वावरात जायचं राहिलो बा आणि आलो इकडे. हो आपल्या आनंदीले पाहिले पाहुणे येणार आहे ना. तेच ना, निर्मलाबाई म्हणत होती ते. हो निर्मलाबाई म्हणत होती ना, तेच पाहुणे. हो रे बा, पण घरचे तर धन आहेत म्हणते ते. हो घरचे धन आहे, चांगले आहे, पोरगा सरकारी नोकरीवर आहे. मग तर चांगलं झालं रे बा, मस्त झालं. हो पण आता पाहून जातील आपल्या आनंदीले, आनंदी पसंत येते का नाही ते चालू बा. आपल्या आनंदीले कोण नाही म्हणते रे, आपली आनंदी दिसायला किती सुंदर आहे, तिला कोण नाही म्हणते. पण आता ते पैशावाले आता द्या घ्यायचं काय म्हणतात पाहा लागेल ना. मला म्हणत होती निर्मलाबाई ते काही पैशाची लालची नाही आहे म्हणे, काही घेतील नाही म्हणे. पण तरी बी आपण तयारीत राहिलेलं बरं. कायची तयारीत राहता आपल्याजवळ काय आहे? अरे तो विचार तर नंतरच आहे, पहिली उतर ते पाहुणे येईल, पाहून तर जाऊ दे आपल्या आनंदीले, मग पाहू काय करायचं आणि काय नाही. तर काऊन दादा मथुरा ताई नाही आली का? नाही ती येतो म्हणते, मागून येतो म्हणते. नाही मी म्हटलं ते आल्या, आता थोडा हातभार लावू लागतील मला. हो येऊच राहिली ते, येऊच राहिली, मागून येऊच राहिली. काऊन मग संगीता अजून काही तयारीच नाही केली का तुला? कधी येतील ना ते पाहुणे? हो ना ताई, सरी तयारी झालेली आहे, आता हे चालले पोहे आणायले. काय हो माय, आता पाठवली का पोहे आणायले? रात्रीच आणून ठेवायला पाहिजे होते. नाही ताई पैसे नव्हते ना, आताही पैसे नाही आहे, आता उधार झाले आणायला चंदनच्या इथं. नाही मला तर म्हणते माघारी होते पोहे, मी ना दिले असते. नाही आता आणू राहिले ना, आणू द्या. बरं केली मग पुरी तयारी? काही जेवण खाऊन करून पाठवा लागेल ना पाहुणे येईल. आता काय माहीत आपल्या इथं जेवतात का निर्मलाबाईच्या इथं जेवतात तर पाहुणे, पाहू आपण विचारू द्यायला, जेवले तर मग जेवण बनवून घेऊ. बरं तसंही चालते, चल तू थोडी मदत करू लागतो चल. हो ताई बरंच झालं तुम्ही आले, आम्ही विचारच करत होती आता कशी एकटी करणार. तर आनंदी कुठे आता? आनंदी नाही दिसू राहिली. काय माहीत बाप्पा, कॉलेजमधून आणली आणि बॅग ठेवली आणि तशीच गेली बाहेर. आता हे चालले ना तिकडे तर घेऊन येतील तिला. काय माय तिला कायला जाऊ दिलं बाहेर, कधी येऊ शकतात पाहुणे, तिला तयार गियार नाही करायला लागेल का, साडी माडी नाही घालायला लागेल का? हो ना ताई. आणि जा भाऊजी लवकर आनंदीला घेऊन या आणि दुकानातून सामान घेऊन या. पोहे बनवाले कांदा मिरच्या टमाटर आहे. हो ताई ते सर आहे, फक्त पोहे तेलच नाही आहे, हे चालले आता आणायला. बरं ठीक आहे.